आपल्या शैक्षणिक संख्याशास्त्राच्या या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण मध्यांक याविषयी अभ्यासणार आहोत। मध्यांक हे केंद्रीय प्रवृत्तीचे दुसरे परिमाण आहे आणि या परिमाणाच्या शब्दामध्येच याचा अर्थ दडलेला आहे। मध्यांक म्हणजेच मधला अंक। त्याच पद्धतीने जर याची व्याख्या पाहायला गेलो तर सारणीला जर चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्यास त्यामधील मधल्या अंकाला मध्यांक म्हणतात। अर्थात दिलेली जर एखादी श्रेणी असेल तर श्रेणीला आपण जर चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडलं तर बरोबर येणारा मधला जो अंक आहे त्याला आपण मध्यांक असं म्हणतो। जेव्हा प्राप्तांक हे सुटे दिलेले असतात, आता हे जी सारणी आहे सुट्या प्राप्तांकाची ती दोन स्वरूपाची असू शकते, ज्याच्यामध्ये विषम संख्या असते आणि ज्यामध्ये समसंख्या। विषम संख्या सारणी म्हणजे काय की ज्यामध्ये 5, 7, 11, 13 अशा प्रकारचे नंबर असतील किंवा ज्याला आपण म्हणू की 5 क्रमांकाची सारणी, 11 क्रमांकाची सारणी अशा पद्धतीचे हे असतील। जसं इथे एक उदाहरण घेतलेलं आहे मी। यामध्ये 5 क्रमांक आहेत, जसं 28, 24, 30, 26, 32। आता या सारणीचा जर आपल्याला मध्यांक काढायचा असेल तर सर्वात प्रथम पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं तर या सारणीला एक तर चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने मांडावं लागतं। इथे मी चढत्या क्रमाने मांडलेलं आहे। आता इथे सर्वात लहान आहे 24, त्यानंतर 26, मग 28, मग 30 आणि 32। आता ह्याला जेव्हा आपण चढत्या क्रमाने मांडतो तेव्हा हे 5 अंक आहेत। हे 5 अंक असल्यामुळे बरोबर तिसरा अंक हा मधला आहे। आपण विषम संख्या सारणीमध्ये सहजपणे मधला अंक शोधून काढू शकतो आणि म्हणून नजरेनेच आपण सांगू शकतो की 28 हा मध्यभागी येतो, तर या सारणीमध्ये 28 हा मध्यांक आहे। तशाच पद्धतीनं जर सुटे प्राप्तांक दिलेले आहेत आणि समसंख्येची सारणी असेल, जसं इथे आता आपल्याला 6 घेतलेले आहेत, मग अशा वेळेस मध्यांक कसा काढायचा तर याची थोडी पद्धत वेगळी आहे, ती आपण पाहूया। आता यामध्ये बघा इथे काही क्रमांक दिले 50, 48, 52, 46, 44, 54 अशा पद्धतीची ही सारणी आहे। या सारणीला आपण पहिल्यांदा काय केलेलं आहे, चढत्या क्रमाने मांडलेलं आहे। 44, 46, 48, 50, 52 आणि 54। आता ही सारणी समक्रमांकाची आहे, यामुळे आपण मधला अंक सहजपणे काढू शकत नाही। मग अशा वेळेस काय करायचं की जे दोन मधले अंक आहेत अशांचा मध्यमान आपल्याला घ्यायचा आहे। आपल्याला माहिती आहे मध्यमान म्हणजे एक प्रकारची सरासरी, आणि दोन अंकाचा मध्यमान आपण काय करतोय की त्या दोन्ही अंकाची बेरीज करून जेवढे क्रमांक आहेत, जसं 2 आहे त्याला 2 ने भागतो। इथे सुद्धा तेच केलेलं आहे। 48 + 50 / 2 बरोबर 98 / 2 बरोबर 49, म्हणून मध्यांक 49 आहे। या मध्यांकाचा जर आपण वैशिष्ट्याचा विचार केला तर या मध्यांकामध्ये जर टोकाकडील प्राप्तांक माहित नाहीयेत, जसं आता ह्या सारणीमध्ये 50 आणि 54 माहित नाही, परंतु काहीतरी आहे असं माहिती आहे x आणि सपोज आपण इथे y म्हणूया, हा x आहे हा y आहे, परंतु मधले अंक माहित आहे, तरी आपल्याला मध्यांक हे काढणं सोपं जातं, कारण आपल्याला मधल्या अंकांचाच विचार करावा लागतो। जसं 48 आणि 50चाच आपल्याला विचार करावा लागतो। जर हे 44 आणि 54 माहित नाही, तिथे x आणि y दिलेला आहे, पण आपल्याला मधले अंक माहिती आहे 48 आणि 50, याचं मध्यमान काढलं तर आपण सहजपणे मध्यांक काढू शकतो। तसंच या सारणीमध्ये सुद्धा जर 24 आणि 32 माहित नसले तरी 28 आपल्याला माहिती आहे, तर मधला अंक आपल्याला सहजपणे काढता येतो। मध्यमानामध्ये मात्र तसं नाही करता येत। मध्यमानामध्ये आपल्याला काय करावं लागतं, सगळं माहित असलं तरच आपण मध्यमान काढू शकतो। त्यानंतर जसं मध्यांकामध्ये जर गुणांच्या ऐवजी श्रेणी दिलेली असेल तर ही आपल्याला मध्यांक काढता येईल। याचं एक उदाहरण समजा आपल्याला दिलेलं आहे B+, A+, आणि O अशा पद्धतीचं दिलेलं आहे, तरी आपण आपली मधली जर श्रेणी काढायची असेल तर आपण सहजपणे A म्हणू शकतो, कारण यामध्ये मधला बरोबर अंक काय येतो, A येतोय। तशाच पद्धतीने याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे काही जे सांख्यिकी आहे ज्याच्यामध्ये सरासरी विचलन आहे, शतात्मक आहे, या सांख्यिकीमध्ये या मध्यांकाचा उपयोग हा करता येऊ शकतो। अशा पद्धतीने हे मध्यांक आहे। मध्यांक भलेही मध्यमाना इतकं विश्वसनीय स्थिर प्राप्तांक नाही, परिमाण नसलं तरीही मध्यांक हा बऱ्याचशा सांख्यिकीमध्ये सुद्धा याचा उपयोग करता येतो। आता हे सगळं झालेलं आहे सुटे प्राप्तांक दिलेले असताना।
हे प्राप्तांक अगदी 5, 7, 11, 15 मध्ये आपण सहजपणे करू शकतो, 20 मध्येही करू शकतो। परंतु त्यापेक्षा जर जास्त प्राप्तांक दिलेले आहेत, जिथे 50 आहे, 60 आहेत, असे प्राप्तांक दिलेले असेल तर अशा प्राप्तांकाच्या वेळेस आपल्याला मध्यांक काढताना काही वेगळा विचार करावा लागतो। जसं आपल्याला त्याला वर्गांतराच्या स्वरूपामध्ये घ्यावं लागतं, त्यानंतर त्याला त्याची वारंवारिता घ्यावी लागते आणि त्याचं आपण वर्गीकरण करत असतो वर्गांतर आणि वारंवारितेच्या स्वरूपात, आणि विशिष्ट सूत्राने आपण तो मध्यांक काढत असतो। इथे मी एक छानसं उदाहरण घेतलेलं आहे। आता यामध्ये एक सूत्र घेतलेलं आहे। हे सूत्र आहे MDN बरोबर L अधिक N भागिले 2 वजा F याला संपूर्ण भागिले FM गुणिले I असं हे सूत्र आहे। आणि या सूत्राच्या सहाय्याने आपण मध्यांक काढत असतो। इथे MDN म्हणजे काय, तर मध्यांकाचं हे एक चिन्ह आहे, याच्या पायाशी DN ज्याला आपण सफिक्स म्हणत असतो। मेडियनचं मध्यांकाचं जे इंग्रजी शब्द आहे तो मेडियन, म्हणून याला MDN दाखवतो। त्यानंतर L अधिक N/2 वजा F भागिले FM गुणिले I असे हे सूत्र आहे। या सूत्रामधले हे सगळे चिन्ह, या चिन्हांचा अर्थ आपण उदाहरणामध्ये पाहणार आहोत। इथे एक मी उदाहरण घेतलेलं आहे। इथे वर्गांतर दिलेलं आहे। हे वर्गांतर 90 ते 99, 90, 99 या वर्गांतरापासून 0 ते 9 पर्यंतचं आहे आणि प्रत्येक वर्गांतराची विशिष्ट अशी इथे वारंवारिता दिसत आहे, ज्याला आपण F म्हणतो। वर्गांतराला क्लास इंटरवल, वारंवारितेला F फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं। आता आपल्याला सुरुवातीला जेव्हा आपण मध्यांक काढत असतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला संचित वारंवारिता काढावी लागते, ज्याला इंग्रजीमध्ये क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं। आता संचित वारंवारिता म्हणजे काय, तर या वारंवारितेची बेरीज करत जाणे म्हणजेच एकत्र करत जाणे, याला संचित वारंवारिता म्हटलं जातं। जसं इथे खाली काही नाहीये म्हणून 2 + 0 2, 2 अधिक 5 7, 7 अधिक 7 14, 14 अधिक 11 25, 25 अधिक 18 43, 43 अधिक 20 63, 63 अधिक 8 71, 71 अधिक 4 75, 75 अधिक 3 78, 78 अधिक 2 80 असं हे एकूण N बरोबर 80 झालेलं आहे। आता ह्या सूत्रामध्ये आपल्याला ह्या सगळ्या ज्या चिन्ह आहेत यांचा अर्थ शोधायचा आहे आणि त्याचे आपल्याला किमती सुद्धा ठेवायच्या आहेत। आता ज्या वर्गांतराची वारंवारिता सगळ्यात जास्त आहे त्या वर्गांतरामध्ये आपण आपला मध्यांक आहे असं गृहीत धरलं जातं। यामध्ये 20 ही सर्वात जास्त वारंवारिता आहे आणि ही 50 ते 59 या वर्गांतराची आहे, यामुळे या वर्गांतराची मध्ये आपला मध्यांक आहे असं आपण गृहीत धरणार। आता या वर्गांतराचा प्रत्यक्ष खालची मर्यादा ही आपली L असणार आहे। L चा अर्थच आहे प्रत्यक्ष खालची मर्यादा। आता ही प्रत्यक्ष खालची मर्यादा कशी, तर 50 ची प्रत्यक्ष खालची मर्यादा ही 49.5 आहे। आता ही कशी काढायची ही मी यापूर्वीच्या मध्यमानाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, ती आपण पाहून घ्यावी। यानंतर ज्या वर्गांतरामध्ये आपण आपला मध्यांक आहे असं गृहीत धरलेलं आहे त्या वर्गांतराची वारंवारिता जी सगळ्यात जास्त आहे ती आपण FM म्हणून धरतो। त्यानंतर ज्या वर्गांतरामध्ये आपला मध्यांक आहे त्याच वर्गांतराच्या वारंवारितेच्या खालील संचित वारंवारिता ही आपली F असणार आहे। आणि आपण I पण मध्यमानाच्याच व्हिडिओमध्ये काढलेला आहे, इथे यामध्ये 10 येतो, ते पण मी समजावून सांगितलेलं आहे, ते पाहून घ्या। आणि N एकूण आपल्याला माहिती आहे 80 आहे, म्हणून N/2 जे आपल्याला N चा अर्ध करायचा आहे N भागिले 2 ने, ते आहे 40। आता या सगळ्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत, या किमती जर आपण या सूत्रामध्ये ठेवल्या MDN बरोबर L अधिक N भागिले 2 वजा F भागिले FM गुणिले I, तर इथे L च्या जागी आपण 49.5 ठेवलेलं आहे, अधिक 40 वजा 43 भागिले 20 गुणिले 10 0 0 आपण भागून घेऊ। 40 मधून 43 जर वजा केले तर वजाचं चिन्ह आहे, ते वजा 3 भागिले 2 अधिक गुणिले वजा वजा 49.5 वजा 1.5 आणि म्हणून मध्यांक हा 49.5 मधून 1.5 वजा केला तर 48 येतो आणि म्हणून या या वर्गांतराची जे मध्यांक आहे ते आपलं 48 आहे असं आपण म्हणू शकतो। या पद्धतीने आपण या सूत्राच्या सहाय्याने विविध उदाहरणे आपण सोडवू शकतो। आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।